जोश न हो रा ऐका दादानो, आलो राजा जोश न हो रा ऐका दादानो, छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा 350 वर्ष आज आपल्या सगळीकडे हा खऱ्या अर्थानं राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. आमच्या शांती ब्रह्मनाथ बाबांना सांगितलं, मी आलो राजा जोशी न हो ऐका दादानो, येथून पुढे बरे होईल. काय बरं होईल? भक्ती मार्ग द्वंद वाढेल, फेरा 84चा चुकेल धनमोकाशी गा, मनाजी पाटील देहगावचा. आजच्या कीर्तनात म्हणजे पहिलं वाक्य क्लिअर करून घ्या, या जगाच्या पाठीवर तुमचा दुश्मन कोणी नाही. फार जबाबदारीनं बोलतो, या जगाच्या पाठीवर तुमचा दुश्मन कोणीच नाही. आणि दुश्मन जर असेल तर तो तुमच्या आतमध्ये आहे आणि त्याचं नाव आहे मन. पण त्या मनाला जरा कंट्रोल करा, मनाच्या मोटारीला जरा विचाराचा ब्रेक लावा. ज्यांच्या गाड्यांचा ब्रेक फेल झाले ते पंढरपूरला गॅरेज मध्ये सडल्या. मनाजी पाटील देहगावचा याचा विश्वास धरू नका, हा घात करील मांजरा पाडील फसी, वासना बायको शेजारीन झगडा करी अति दारुण, हिच्या पाया हे नागवन न घर बुडविले. मग येणारा काळ अतिशय वाईट आहे. ध्यान देऊन ऐका जरा या कलियुगाची तरा, पुत्र होईल पित्याच वैरीन सत्याला नाही थार. साधू संतांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलं, बाबा येणारा काळ अतिशय वाईट आहे. या कलियुगामध्ये काय काय घडणार बारकाईने लिहून घ्या. 2 मिनिटांमध्ये सांगतो ना, सेवा समर्पित करतो. मी 15 मिनिटापूर्वी जरी थांबलो असतो तरी पाकिट तेवढंच होतं. पण येतो हिताचा कळवळा. माझ्या गुरुने सांगितलंय, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, अरे निकल जाएगा श्वास तो करेगा कब. उद्याचा दिवस पाहायला मिळेल याची गॅरंटी नाही. जो वेळ मिळालाय तो सत्कर्माला लावा. ध्यान देऊन ऐका जरा या कलियुगाची तरा, पुत्र होईल पित्याच वैरीन सत्याला नाही थार. कांता बैसील सिंहासनी. कलियुगामध्ये हे शिरभावी गावाला 2023 ला तरुण मुलांची लग्न होणार. 2023 ला तरुण मुलांची लग्न होणार. नवीन सुनबाया शिरभावी गावाला येणार आणि त्या सुनबाया पलंगावर खुर्चीवर बसणार. ध्यान देऊन ऐका जरा या कलियुगाची तरा, पुत्र होईल पित्याच वैरीन सत्याला नाही थार. कांता बैसेल सिंहासनी. सुनबाई पलंगावर खुर्चीवर बसेल, कांता बैसेल सिंहासनी, माता वाहे पाणी. अरे पिता बिचारा अडून राहिला ना विचार नाही मनी. भावा भावांचं वैर लागलं धनद्रव्यापायी. भावा भावांचं वैर लागलं धनद्रव्यापायी. अरे सख्या बहिणीला विचारत नाही ना मेवणीला शालू घे. वर्षात एकदा भाऊबीज येणार. हे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलं. महाराज मी स्वतः कवी नाही, स्वतः कवीलाही झाले. हे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलं. वर्षातून एकदा भाऊबीज येणार. हे ताई मंडळी, 2019-2020 ला भाऊबीज झाली नाही, 2023 ला भाऊबीज झाली. 2023 ला तुम्हाला किती भाऊ भेटायला जरा बोट वरती करा. पण खोटं बोलाल तर सद्गुरू भवनगिरी बाबांची शपथ आहे, 2023 चा डिसेंबर महिना पाहायला मिळणार. बोट वरती करा. 2023 ला तुम्हाला किती भाऊ भेटायला जरा बोट वरती करा. कोणी पत्रकार आहे का? पत्रकार आहे का कोणी? कॅमेरा फिरवा.
अरे 70% महिला या ठिकाणी एक बोटेवरती नाही. आम्ही हिंदू का? आम्ही 19 फेब्रुवारीला जागा होतो फक्त. 19 फेब्रुवारी. गौरव से कौम हिंदू है. हे हिंदू के बच्चे, हिंदू के ग्रंथ कितने हैं? वर्षातून एकदा भाऊबीज येणार. सक्का भाऊ सक्का बहिणीला भेटणार नाही. आणि हल्दी समारंभ आला तर हा पठ्ठ्या मेवणीला शालू घेतल्याशिवाय राहणार. मग अशा मुलांची संगत आमच्या मुलांना जर लागली तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील काय? आणि छत्रपती शिवाजी महाराज तर महाराष्ट्रात जन्माला आले नसते तर शिरबावी गावाला अखंड हरिनाम सप्ताह. कीर्तनकार मुंबईचे शंकर महाराज शिंदे, कीर्तनाची मंडळी. तुमचं नाव सकाराम तुकाराम, तुमचे नाव मीराबाई जनाबाई, इकडे सगळे अब्दुल रज्जाक हमीद, इकडे हमीदाना अनरकल्या. मग आमच्या मुली कॉलेजला निघाल्या असत्या सकाळी. आमच्या शिरभावी गावच्या मुली सकाळी कॉलेजला निघाल्या असत्या. काहो हमीदा कहा चली? मैं तो पंढरपूर चली. अरे काशी की कलाई जाती थी, ए मंदिर की मस्जिद बनती थी, और एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. आणि त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला आपण माणसं आहेत. शिवाजी महाराजांनी माझ्या कधी हिंदू मुस्लिम कधीच भेद केला नाही. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक ही है. हिंदू मुस्लिम अलग है लेकिन दोनों का भगवान एक ही है. हिंदू पढ़ता है कुरान, मुसलमान पढ़ता है कुरान. कुरान अलग है लेकिन दोनों का कागज ही एक ही है. हिंदू पहनता है धोती, मुसलमान पहनता है लुंगी. धोती लुंगी अलग है लेकिन दोनों का धागा एक ही है. म्हणून सबका मालिक जो तुमच्या आतमध्ये, तुम्हीच देव आहात. देवासारखे वागा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा त्याची. आमचे परममित्र आदरणीय हरिभक्त पारायण कीर्तनकार विठ्ठल महाराज कोळेकर यांनी मला प्रेमाचं आमंत्रण दिलं. तुम्हा सर्व देववृंदांच्या दर्शनाचा मला योग आला. बोलता बोलता काही चुकला असेल, माझा प्रकृतीचा दोष. पण तुम्ही मला शून्य महाराज आजही देवाचा अनुभव येतो का? 3.5 तासाच्या आत येतो. फक्त त्याला माळ घालावी लागते हे. आणि माळ घालून जर तुम्हाला अनुभव आला नाही, हा शिंदे महाराज, मुंबईचा शिंदे महाराज मुंबईला जाणार नाही. बाप दाखवण्याचं साध्य घाल. परमार्थ थोडा करायचा महाराज, परमार्थ थोडा करायचा, पण स्वतःसाठी करायचा. आमच्या मुंबईला बांधकाम चालू आहे स्वतःच्या घराचं. वलमन येतात आणि शेजारच्या भिंतीला लावतात. तुमच्याकडे कसं काय? आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगळी. जास्त काही न सांगता सुंदर असे मृदुंगवादक आमचे परम मित्र, ज्यांचा मुंबई भागात सुद्धा ते प्रसिद्ध आहेत, आदरणीय आमचे किरण महाराज, केशव महाराज. मला वाटतं कित्येक वर्षापासून एकदा जोराने टाळी वाजवायची. थांबा. आमचे परम मित्र आदरणीय संगीत विशारद तालमणी केशव महाराज कुंभार, ज्यांच्या मुंबईपर्यंत सुद्धा तालाची ज्यांची ख्याती आहे, असे ख्यातनाम मृदंगमणी आजच्या कीर्तनाला लाभले. महाराज आपण भाग्यवान. आमचे परम मित्र आणि ज्यांचा गुलाबासारखा गोड चेहरा आहे असे आमचे गजानन महाराज, ज्यांचं नावच गजानन महाराज, ज्यांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठलंच कार्य होत नाही. सुंदर तुमच्या गुरुचा तुम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे. महाराज तुमचं नाव सांगा. व्यंकटेश्वर महाराज. महाराजांचं माझं याच्या आधी 2-4 वेळा आमची साथ संगत झालेली आहे. सुंदर संगीत विशारद आणि तुमच्या भागातले ख्यातनाम गंधर्व ज्यांना म्हटलं जातं असे आदरणीय आमचे व्यंकटेश महाराज आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी आलं. म्हणजे सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि म्हणून तुम्ही सगळेजण आलात, तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात म्हणून कीर्तनकारानं कीर्तन सांगितलं. तुम्ही जर आला नसता तर मुंबईचे शिंदे महाराजांनी काही भिंतीला कीर्तन सांगितलं असतं. मग आम्ही सगळे टाळकरी तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतो. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कुठे काही. ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आपण इथपर्यंत आलो. सगळे मिळून आपण त्यांच्या नावानं जयघोष करूया. विठोबा रखो